समजा तुम्ही दुकानात गेलात आणि तुमच्या हातात फक्त 1,000 रुपये आहेत. दुकानदार तुमच्यासमोर 40-50 साड्या ठेवतो. एक साडी चमकदार दिसते, दुसरीवर मोठी ऑफर असते आणि तिसरीचा रंग खूप आवडतो. शेवटी तुम्ही एक साडी घेऊन घरी येता, पण 2 दिवसांनी असं वाटतं, अरे च्या, ही साडी घ्यायलाच नको होती. हा अनुभव फक्त तुमचाच नाही, महाराष्ट्रातील हजारो महिलांचा आहे. पण प्रश्न असा आहे की 1,000मध्ये खरंच चांगली साडी मिळू शकते का? तर माझं उत्तर आहे हो. 1,000 रुपयेमध्ये नक्कीच चांगली साडी मिळू शकते. त्यासाठी साडी निवडण्याची पद्धत बदलावी लागेल. आज मी तुम्हाला माझ्या 5-6 वर्षाच्या अनुभवातून शिकलेल्या 10 गोष्टी सांगणार आहे. या 10 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही कमी बजेटमध्येही चांगली साडी घेऊ शकता. आणि शेवटची गोष्ट ही तुमच्यासाठी गोल्डन रूल ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पॉईंट नंबर 1. साडी निवडण्याआधी सर्वात आधी गरज ठरवा. साडी खरेदी करताना सगळ्यात मोठी चूक तुम्ही कोणती करता हे तुम्हाला माहीत आहे का? दुकानात गेल्यावर आपल्याला एखादी साडी खूप आवडते आणि आपण लगेच म्हणतो, ही साडी पॅक करा. पण थांबा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. ही साडी तुम्ही नेमकी कशासाठी घेत आहात? लग्नासाठी, ऑफिससाठी, रोजच्या वापरासाठी की एखाद्या खास सणासाठी? कारण प्रत्येक प्रसंगासाठी एकच साडी योग्य नसते. समजा तुम्ही रोज वापरण्यासाठी खूप जड आणि चमकदार साडी घेतली तर 2-3 वेळा नेसल्यानंतर ती साडी कपाटातच राहील. आणि जर लग्नासाठी साधी साडी घेतली तर नंतर वाटेल, थोडी चांगली साडी घेतली असती तर बरं झालं असतं ना. म्हणून मी माझ्या प्रत्येक ग्राहकाला एकच गोष्ट सांगते, साडी निवडण्याआधी प्रसंग निवडा. हा एक नियम पाळलात तर चुकीची साडी घेण्याची शक्यता खूप कमी होते. पॉईंट नंबर 2. फक्त रंग बघून साडी खरेदी करू नका. आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट. अनेक महिला साडी घेताना सर्वात आधी रंग बघतात. रंग आवडला की लगेच साडी आवडते. पण मी तुम्हाला एक प्रोफेशनल सल्ला देते, फक्त रंगावर साडी घ्यायचा निर्णय घेऊ नका. दुकानातील लाईटमध्ये जवळजवळ प्रत्येक साडी सुंदर दिसते, पण तीच साडी नैसर्गिक प्रकाशात किंवा घरी आणल्यानंतर तशी दिसेलच असं नाही. म्हणून मी नेहमी सांगते, रंगासोबत फॅब्रिक, फिनिश आणि साडीचा फॉलही नक्की बघा. चांगली साडी म्हणजे फक्त सुंदर रंग नाही, तर रंग, फॅब्रिक, क्वालिटी याचं योग्य कॉम्बिनेशन. ही एक सवय लावली तर कमी बजेटमध्येही तुम्ही खूप चांगली साडी घेऊ शकता. पॉईंट नंबर 3. कापड समजून घ्या, नाव नाही. आता तिसरी गोष्ट. अनेक वेळा दुकानदार म्हणतो, मॅडम ही सिल्कसारखी दिसते. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, सिल्कसारखी दिसते आणि सिल्क आहे यात खूप फरक आहे. म्हणून साडी घेताना नेहमी विचारा, या साडीचं फॅब्रिक नेमकं कोणतं आहे? कारण फॅब्रिकच ठरवतं साडी किती दिवस टिकेल, किती आरामदायी असेल आणि कोणत्या प्रसंगासाठी योग्य असेल. लक्षात ठेवा, साडीचा लूक काही मिनिटांसाठी असतो, पण फॅब्रिकचा अनुभव अनेक वर्षे तुमच्यासोबत राहतो. म्हणून फॅब्रिक समजून घ्या, मगच साडी निवडा. पॉईंट नंबर 4. त्या साडीचं बॉर्डर आणि विणकाम नक्की तपासा. आता चौथी गोष्ट. ही गोष्ट खूप कमी महिला बघतात. आपण साडीचा रंग बघतो, प्रिंट बघतो, पण बॉर्डर आणि विणकाम किती जणी बघतात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेहमी एक गोष्ट करते, साडी पूर्ण उघडून तिचा बॉर्डर आणि पदर नीट बघते. कारण जर बॉर्डर व्यवस्थित विणलेली नसेल, धागे बाहेर येत असतील किंवा फिनिशिंग नीट नसेल तर साडी नवीन असताना स्वस्तातली साडी दिसायला लागते. 1,000ची साडी महागडी दिसते की स्वस्त, हे तिच्या अनेकदा बॉर्डरवर आणि फिनिशिंगवर अवलंबून असतं. म्हणून पुढच्या वेळी दुकानात गेलात तर फक्त रंग पाहू नका, 1 मिनिट काढा, बॉर्डर बघा, पदर बघा, फिनिशिंग बघा. ही एक छोटी सवय तुम्हाला चांगली क्वालिटी ओळखायला शिकवेल. आता पुढची गोष्ट सांगते, जी साडी घेताना जवळपास प्रत्येक महिला विसरून जाते. पॉईंट नंबर 5. साडीची लांबी आणि रुंदी नक्की तपासा. आता 5वी गोष्ट. हा खूप छोटा मुद्दा वाटतो, पण नंतर खरंच याचा खूप पश्चाताप होतो. साडी आवडली की आपण लगेच पॅक करायला सांगतो. पण मी तुम्हाला एक सल्ला देते, साडीची लांबी आणि रुंदी एकदा नक्की विचारा. कारण प्रत्येक महिलेची उंची, ड्रेपिंगची स्टाईल आणि नेसण्याची पद्धत वेगळी असते. काहींना मोठा पदर आवडतो, काहींना नीट बॉक्स प्लीट्स करायला आवडतात. अशा वेळी योग्य लांबीची साडी असेल तर पूर्ण लूक बदलून जाऊ शकतो. आणि हो, ब्लाऊज पीस आहे का, किती आहे हेही त्यावेळी नक्की विचारा. लक्षात ठेवा, चांगली खरेदी म्हणजे फक्त सुंदर साडी घेणं असं नाही, तर प्रत्येक छोटी गोष्ट तपासून घेणं आहे. पॉईंट नंबर 6. तुमचे पैसे कमवायला मेहनत लागते, त्यामुळे घाईत निर्णय घेऊ नका. आता 6वी गोष्ट. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 1,000 रुपये ही फक्त रक्कम नाही, तर तुमच्या मेहनतीने कमवलेले पैसे आहेत. म्हणून साडी निवडताना घाई करू नका. दुकानात अनेकदा असं म्हटलं जातं, मॅडम आजच ऑफर आहे, हा शेवटचा पीस आहे. पण मी तुम्हाला एक सल्ला देते, ऑफर पाहून नाही तर क्वालिटी पाहून निर्णय घ्या. स्वतःला एक प्रश्न विचारा, जर या साडीवर ही ऑफर नसती तर मी हीच साडी घेतली असती का? जर उत्तर हो असेल तर नक्की घ्या. पण जर फक्त ऑफरमुळे साडी घेत असाल तर 2 मिनिट थांबा, पुन्हा एकदा साडी नीट बघा. कारण पैसे कमवता येतात, पण चुकीच्या खरेदीचा पश्चाताप टाळणं जास्त शहाणपणाचं आहे ना.
आता 7वी गोष्ट सांगते, जी माहीत असेल तर साडी खरेदी करताना तुमचा आत्मविश्वासच वेगळा असेल. पॉईंट नंबर 7, दुकानदाराला नेहमी योग्य प्रश्न विचारा. ही गोष्ट शिकलात तर साडी खरेदी करताना तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. खूप जणी दुकानात जातात, साडी बघतात, आवडली की ती लगेच घेतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, प्रश्न विचारायला कधीही ऑकवर्ड फील करू नका. तुम्ही पैसे देत आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणून नक्की विचारा, या साडीचं फॅब्रिक नेमकं कोणतं आहे, ही साडी धुताना काही विशेष काळजी घ्यावी लागेल का, ब्लाऊज पीस आहे का, आणि या बजेटमध्ये यापेक्षा चांगला पर्याय आहे का. पॉईंट नंबर 8, साडीची काळजी घेता येणार नसेल तर ती साडी खरेदी करू नका. ही गोष्ट अनेक जणी विसरतात. मी तुम्हाला एक उदाहरण देते. समजा तुम्ही ऑफिसला जाता, घर सांभाळता, मुलांची जबाबदारी असते. अशा वेळी खूप नाजूक आणि जास्त काळजी लागणारी साडी वापरणं खरंच शक्य होईल का? बहुतेक वेळा उत्तर नाही असं असतं. प्युअर कॉटन साडी घेतली तर ती प्रत्येक धुण्यानंतर इस्त्री करावी लागते, नाहीतर तिचा लुक छान दिसत नाही. सिल्क साडी खूप सुंदर दिसते, पण ती नाजूक असते, तिची काळजीही जास्त घ्यावी लागते. अनेक वेळा ड्राय क्लीन करावी लागते. म्हणून साडी घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा, ही साडी मी खरंच वापरणार आहे का, की फक्त कपाटात पडून राहणार आहे? कारण अनेकदा सुंदर दिसली म्हणून घेतो, पण नंतर वर्षानुवर्षे ती साडी कपाटातच पडून राहते. माझ्या मते सगळ्यात बेस्ट साडी ती नाही जी सुंदर दिसते, तर ती आहे जी तुम्ही पुन्हा पुन्हा आनंदाने नेसू शकता. म्हणून तुमच्या लाईफस्टाईलला आणि गरजेला सूट होणारी साडी निवडा. पॉईंट नंबर 9, 1000 रुपयांचं पूर्ण व्हॅल्यू फॉर मनी मिळालं पाहिजे. आता 9वी गोष्ट, मी नेहमी एक गोष्ट सांगते, 1000 रुपये खर्च करणं महत्त्वाचं नाही, तर त्या 1000ची किंमत वसूल झाली पाहिजे. समजा 2 साड्या आहेत, दोन्ही 1000च्याच आहेत. एक साडी 2-3 वेळा नेसल्यानंतर बाजूला पडते आणि दुसरी साडी तुम्ही लग्नात, सणाला, ऑफिसमध्ये किंवा छोट्या छोट्या फंक्शनमध्येही वापरू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता. मग खरी फायदेशीर साडी कोणती? अर्थातच जी साडी तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. म्हणून फक्त 1000मध्ये साडी मिळाली याचा आनंद मानू नका. 1000चे पूर्ण व्हॅल्यू मिळाले का, हा प्रश्न स्वतःला एकदा नक्की विचारा. कारण हुशार खरेदी म्हणजे कमी पैसे खर्च करणं नाही, तर खर्च केलेल्या पैशांचं पूर्ण मूल्य मिळवणं आहे. पॉईंट नंबर 10, गोल्डन टिप. साडी खरेदी करण्यापूर्वी ही एक टेस्ट नक्की करा. आता शेवटची गोष्ट, माझी गोल्डन टिप. साडी फायनल करण्यापूर्वी मी स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारते, उद्या ही साडी 1000 ऐवजी 1200ला दिसली तर मी हीच साडी घेतली असती का? जर उत्तर हो असेल तर समजा तुम्ही साडीच्या क्वालिटीवर प्रेम केले. पण जर उत्तर नाही असं असेल तर कदाचित तुम्ही फक्त तिच्या किमतीच्या आणि ऑफरच्या प्रेमात आहात. लक्षात ठेवा, चांगली खरेदी ती नाही जी स्वस्त मिळाली. चांगली खरेदी ती आहे जी प्रत्येक वेळी नेसताना तुम्हाला आनंद देते आणि पैसे वाया गेले असं वाटू देत नाही. म्हणून पुढच्या वेळी 1000ची साडी घ्यायला गेलात तेव्हा या 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. मला खात्री आहे तुमची खरेदी आधीपेक्षा नक्कीच जास्त स्मार्ट होईल. तर आज आपण काय शिकलो? 1000मध्ये चांगली साडी घ्यायची असेल तर सर्वात आधी काय बघायचं? फक्त रंग पाहून साडी घ्यायची का, की अजून काही महत्त्वाच्या गोष्टी तपासायच्या? दुकानदाराला कोणते प्रश्न विचारले तर चुकीची खरेदी टाळता येते? आणि शेवटी माझी गोल्डन टिप कोणती, जी माहिती असेल तर 1000मध्येही तुम्ही स्मार्ट शॉपिंग करू शकता. या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत. आणि या 10 टिप्सपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणती उपयोगी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा.